नमस्कार. आखाड महिना संपायला अगदी काहीच दिवस बाकी आहेत, तेव्हा सगळ्यांच्या आखाड पार्ट्या चालू आहेत. त्यातच तुम्ही जर फिश लवर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी, आणि नसाल तरी हा व्हिडिओ नक्की पहा. अशा पद्धतीने जर तुम्ही फिश फ्राय कराल तर तुम्हाला फिश नक्कीच आवडते. तर आज मी अगदीच सोप्या पद्धतीनं अशी सुरमई फ्राय कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबातच विसरू नका आणि छानशी कमेंटही करा. तेव्हा हे दोनच सुरमईचे पीस मी आणलेले आहेत, जे की अर्धा किलोला थोडेसे जास्त आहेत. सुरमई अगदी मोठी असल्यामुळं दोनच पीस आलेत. आता ह्या सुरमईला आपण थोडंसं मीठ आणि हळद छान असं चोळून घ्यायचं आहे. सोबतच मी धनेपूड आणि थोडंसं लाल तिखट घेतलं आहे, शिवाय कोकम आगळ घेतलं आहे. हा कोकम आगळ तुम्ही घेऊ शकता किंवा चिंच, आणि काहीच नसेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता. या पद्धतीनं मस्त असं दोनही बाजूंनी आपल्याला हे सगळं मिश्रण आपल्या फिशला लावून घ्यायचं आहे. हे फिशमध्ये मुरल्यानंतर फिशची टेस्ट तर छान होतेच, पण आपल्याला जे फिशमधला स्मेल येतो तोही निघून जातो. या पद्धतीनं सगळं मिश्रण लावून आपल्याला एक 15 ते 20 मिनटं असंच ठेवून द्यायचं. आता आपण तयार करूयात या फिशसाठी लागणारं कोटिंग. त्यासाठी मी थोडासा रवा घेतला आहे, हा 2 चमचे आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे, चिमूटभर मीठ त्यामध्ये घातलं आहे आणि हे छान मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये मी अगदी थोडंसं असं बेसनाचं पीठ घालत आहे, जेणेकरून आपलं हे जे मिश्रण आहे ते चिटकून राहील आपल्या फिशवरती. आता पॅनमध्ये तेल टाकलं आहे आणि तेल छान गरम व्हायला ठेवलं आहे. आपल्या फिशला 15-20 मिनटं आपण मॅग्नेट करून ठेवलं होतं. आता या रव्याच्या आणि तांदळाच्या पिठाच्या कोटिंगमध्ये आपल्याला फिश छान असा कोट करून घ्यायचा आहे. अगदी हाताने दाबून दाबून पीठ आपल्याला त्यावरती मस्त असं बसवून घ्यायचं आहे. या पद्धतीने फिश कोट झाल्यानंतर आपल्याला तव्यामध्ये तेल तापलं की त्यामध्ये लसणाचे काही काप घालायचे, ज्याने अगदी मस्त असा सुवास आपल्या फिशला येतो, आणि थोडीशी कढीपत्त्याची फ्रेश असं पानं. हे अगदी ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. आता मोठा फिश असल्यामुळे मी एका वेळी एकच टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी 3-1 मिनिट आपला फिश मंद गॅसवरती शिजू द्यायचा. एका बाजूनी शिजल्यासारखा वाटला की लगेचच आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. या पद्धतीनं पलटी करायचा. तुम्ही पाहू शकताय अगदी खरपूस आणि मस्त असा आपला फिश शिजलेला आहे. फिश शिजायला अजिबातच वेळ लागत नाही, तेव्हा अगदी 5 मिनिटात एक फिश नक्कीच फ्राय करून होऊन जातं. या पद्धतीनं सगळ्या बाजूनं आणि कडांनाही मी फिशला फ्राय करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय अगदी मस्त खुसखुशीत खुमखुमीत असा हा फिश फ्राय बनवून तयार झालेला आहे. अगदी मस्त लागतो, एकदा नक्की बनवून बघा. अशाच पद्धतीनं मी दुसरा फिशचा पीसही या पद्धतीनंच मस्त असा फ्राय करून घेतला आहे. आता दोनही फिश फ्राय होऊन तयार झालेले आहेत. अगदी चकना म्हणून खा किंवा स्टार्टर म्हणून खा, किंवा आपल्या मेन जेवणामध्येही तुम्ही हा फिश ॲड करू शकता. या फिशची चव अगदी अप्रतिम लागते. एकदा नक्की बनवून पहा, आणि बनवल्यानंतर तुम्हाला आवडला की नाही तेही कमेंट करून सांगा. शिवाय जे तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये फिश लवर असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी खूप 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 धन्यवाद.